तो भाव नाही अंगी। भूषण करावया जगी, भूषण करावया जगी, भूषण करावया जगी, भूषण करावया जगी। परी तू पतित पावन, परी तू पतित पावन, करी साच ये वचन, करी साच ये वचन, करी साच हे वचन, करी साच हे वचन। मुखे म्हणवितो दास, मुखे म्हणवितो दास, चित्ती माया लोभ अस, चित्ती माया लोभ अस, चित्ती माया लोभ आस, चित्ती माया लोभ आस। परी तू पतित पावन, परी तू पतित पावन, करी साच हे वचन, करी साच हे वचन, करी साच हे वचन, करी साच हे वचन। का म्हणे दावी वेश, का म्हणे दावी वेश, तैसांतरी नाही लेश, तैसांतरी नाही लेश, तैसांतरी नाही लेश, तैसांतरी नाही लेश। परी तू पतित पावन, परी तू पतित पावन, करी साच हे वचन, करी साच हे वचन, करी साच हे वचन, करी साच हे वचन। प्राप्त भंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोज तत्वासाठी जगद्गुरु तुकोबारायांच्या गात्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 307व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे। आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे एक प्रकारची विनंती करतात। ती विनंती कोणती? तर माझ्या अंगात भाव नाही आणि ते भाव तू तयार कर, परिपूर्ण करून घे, असं महाराजाला ही थोडीशी विनंती करायची। गातो पण मी भाव अंगात नाही, मग कशासाठी गातो? भूषण करावया जी, भूषण करावया जगात माझं भूषण व्हावं, म्हणजे लोकांना चांगलं म्हणावं, कीर्ती व्हावी माझी, याच्यासाठी मी गातो। पण तू कसा आहेस परी नामपण, तू पांडुरंगा पतित पावावं, पतिताला पावन करणारा तू आहेस, पतित आणि पावन, पतित पावन, पतित अधिक पावन बरोबर पतित पावन, मग पतिताला पावन करणारा तू आहेस आणि हे बोलणं खरं कर, करी साची हे वचन। तुकाराम महाराज भाव नाही अंतकरणामध्ये म्हणतात, पण महाराजाची स्थिती ही नाही, तरी असे लोक पुष्कळ आहेत, गातात आणि गाणे गातात, पण त्याच्या अंगात त्या भगवंताविषयी भाव नसतो असं। आणि भाव नसेल तर मग त्याच्यात काही उपयोग नाही, तथ्य नाही। म्हणजे भाव असेल तरच देव आहे, भाव नसल्यास देव नाही काय। मग आता इस्लाम लोक आपल्या मूर्त्याला फोडून गेले, औरंगजेबानं फोडल्या मूर्ती, बऱ्याच ठिकाणच्या मूर्त्या औरंगजेबानं फोडल्या किंवा त्या काळात किती देवदेवतेचा विध्वंस केला, मग त्यांचा भाव नव्हता, बरोबर आहे, त्यांना देव नव्हता, बरोबर आहे ना। आणि ज्याच्या अंतकरणातला भाव आहे तिथं त्याला ते देव आहे, कसं झालं तिथं औरंगजेब असा म्हणत होता ही किसकी कबर आहे। मग ते मच्छिंद्र गोरक्षाच्या काही समाजा होत्या आपल्या हिंदू धर्माच्या, मच्छिंद्र गोरक्ष हे आपल्या वैदिक धर्मातले लोक आहेत ना, यांच्या काही समाजा होत्या, तर ते काही त्यांच्यासोबत एक हिंदू धर्म चाहता एक माणूस, मग त्यांना सांगायचं की आपल्या पूर्वजाचीच कबर आहे असं म्हणायचं। मग त्यानं त्याला नाव ठेवायचं गोरख पीर, मच्छिंद्र पीर बांधून घ्यायची ती कबर, नाम ती बशीत त्यानं बांधून घ्यायची। आणि जर दुसऱ्याची म्हणले हिंदूची उकळून टाक, म्हणजे उकळून टाक, असा धर्म वेडा होता कोण? शिवाजी महाराज तसे नव्हते। शिवाजी महाराज असं म्हणत होते की सर्व धर्म समभाव, कोणाचंही काही मशीद असेल, कोणाचं काही कोणतं प्रार्थना स्थळ असेल
तर तुम्ही त्याला हात लावू नका. सक्त ताकीद होती सैनिकांना, अजिबात कोणाला त्रास द्यायचा नाही, त्याच्या धर्माप्रमाणे त्याला वागू द्यायचं. बरोबर आहे ना? त्याच्या धर्माप्रमाणे त्यानं वागावं, आपल्या धर्माप्रमाणे आपण वागावं. पण त्याला कशाला त्रास देता तुम्ही? देऊ नका त्रास कोणाला. आणि महाराजांचा अन्याय नव्हताच ना, अन्याय होऊ देत नव्हते शिवाजी महाराज. मी औरंगजेबाचे राजे अन्याय होते, ते अन्याय करत होते, त्यांचा स्वभाव ते. मग जिथं भाव नाही तिथं देव आहे का त्यांना? नाही. मग भावातच देव आहे. लक्षात आलं की नाही? मग गातो, पण तुकाराम महाराज म्हणतात भाव नाही अंगी तर कशासाठी गातो? तर भूषण करावया जगी. बरोबर आहे ना? भूषण करावया जगी. आपला विषय काय चालला कालचा? कशाबद्दल निघालं हे? हा, कोण झाले बोट नाही गो. कृष्ण परमात्मा बोट झाले. अर्जुन बोट झाला, कृष्ण परमात्मा गुरु झाले. बरोबर आहे, बरोबर आहे. महाराज भगवंत ब्राह्मण बनले. काय बोलले? ब्राह्मण. आणि त्याचा शिष्य बनला अर्जुन. बरोबर. आणि मयूरध्वज राजाच्या नगरीत गेले. ताम्रध्वजानं घोडं पकडलं होतं तिकडं. ताम्रध्वज म्हणला बघा, उडवून टाकलं त्याला, पळवून लावलं. कुठं गेला त्याचा रथ ते पाडला तिकडे जाऊन. आता इकडं माझ्याकडे तोंड करायला येत नाही ते अर्जुनात, आणि येतच नाही अर्जुन येत नाही आता. मग देवाला हे आता ते करायचं होतं. मग ते सगळं गाव दाखवलं. कशासाठी दाखवलं माहिती आहे का? कसे लोक भाविक आहे त्या गावचे, ते लोक कसे भाविक आहे हे त्यांना दाखवायचं देवाला. म्हणून ते गाव दाखवलं अर्जुनानं. आश्चर्य केलं, गाववाली चांगले बिचारी नगरातले लोक. मग दिवस निघायला राजाकडे गेले. आणि राजाचा यज्ञ चालू. मयूरध्वज यज्ञात कंकण बांधून बसला होता. त्याच्या अर्धांगिनी डाव्या हाताला बसली होती. आणि यज्ञात आहुत्या आचार्य ते ऋत्विज श्वासोच्छ्वासाकार मंत्र म्हणत होते. आणि आहुत्या चाललेल्या. तेवढ्यामध्ये ते ब्राह्मण बटून ते दोघंजण आले. ते ब्राह्मण ते दोघंजण मागे पुढे आलेल्या ब्राह्मण कल्याण वस्तू कल्याण वस्तू असा म्हण. मग ते राजा म्हणला कसं काय हो म्हणला ब्राह्मण. आणि ब्राह्मण म्हणले वेशावून ओळखवतो पहिल्या काळामध्ये. आता कोणी कसं बी राहिले, राहायला किंमत नाही, स्थिती बी नाही आणि आचरण बी नाही. तसं काय हे लोक किंवा काय नाही की, नाहीतर तेव्हाच ओळखू येतं ज्या त्या पंथाचा माणूस का नाही ओळखू येत. ओळखू येते. ब्राह्मण ते पाखाती उपरण नेसले, लांड उपरणं. बरं, लांड धोतर नेसतात. कधी धोतर लोळ येत नाही तसं. हे रस्त्यानं लोळलेलं धोतर. आणि रस्त्यानं लोळलेलं धोतर वादक आहे बरं. तसं धोतर नेसायचंच नाही. तास लांड धोतर नेसीत जाऊ जरा असं. ते कारण आहे काय, ह्या आपल्या पायावर ते काय पुरतं नेसलं पाहिजे वरी. याच्यापेक्षा धोतर खाली जर गेलं तर दोष सांगितलाय शास्त्रानं. बाप आहे, धोतर खाली नाही जाता काम आहे. मी खाली नाही गेलं पाहिजे. त्या पायापासून त्या वरल्या टेकलं, जास्तीत जास्त टेकलं, नाही टेकलं तरी जमतं. इतकं उघड राहिलं. असं का नाना त्याच्या बटूचं काढलं नाही का? त्याच्या बटूची म्हणून काढली. मग तुमच्या तोडण्याची देणं काढली. ठेवा का कधी बी लक्षात ठेवा, धोतर रस्त्यानं लोळायचं असलं का ते धोतर पाप आहे, दोष आहे. शास्त्रानं सांगितलं. म्हणून धोतर तसं नेसतं. म्हणून ब्राह्मण तर फार लांड नेसत होतो जुन्या काळात. 5 हाती 5 दिलं 7.5 फूट संपलं असं लांब नेसलं. तेच खांद्यावर तेवढे घ्यायचे. उत्तरीय वस्त्र म्हणून. उत्तरीय वस्त्र हे नेसायचं वस्त्र. आणि शेंडी संजग जानवं हे ब्राह्मण वेश. अशा वेशात ते ब्राह्मण ओळखीला नाही ब्राह्मण आहे कुठला तरी. आणि आपल्याला पण आल्या आणि दक्षिणा नाही दिली, काही नाही दिली, यांचं स्वागत नाही केलं, आपण पूजा नाही केली, हे आशीर्वाद कसा काय ब्राह्मणाने दिला बाबा.
थोडी मनात शंका राजा जवळ आली. म्हणून ते मयूरध्वज राजा म्हणला, देवा तुम्ही काही दक्षिणा न देता मी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायले कोणी अर्थ आहे? ते म्हणले आमचं तसं काहीच नाही, दक्षिणा दिला नाही दिली तरी आम्ही आशीर्वाद कोणालाही देतो असा म्हण. माझ्याकडे माझा यज्ञ चालू आहे आणि यज्ञाच्या वेळी तुम्ही ब्राह्मण आले, माझं भाग्य समजतो, परम भाग्य. काय याचना आहे, काय तुमच्या इच्छा आहेत ते सांगा, मी तुमची इच्छा पूर्ण करेन. आपण कुठले? आम्ही गुजरातचे. द्वारकेचे. गुजरातचाच होता. बर, तुमचं नाव काय? कृष्ण शर्मा. आणि गुजराती लोक बामणाला शर्मा म्हणतात बरं काय. आता बी ते शर्मा नावाचे मारवाडीत की नाही, त्याच्यातले ब्राह्मण आहेत, मारवाड्यातले ब्राह्मण आहेत बरं. शर्मा उच्च जात आहे. आपल्यात ब्राह्मण उच्च असतो ना, तसा त्यांच्यामध्ये शर्मा उच्च. जे शर्मा आहे की ना, आता आपल्या परळीला विचारा सगळ्या त्या मारवाड्याला, त्यांच्यातला ते उच्च आहे. हा, शर्मा म्हणजे उच्च जात, शर्मा म्हणजे ब्राह्मण तिकडचं. काय नाव आहे तुमचं? तर कृष्ण शर्मा, ब्राह्मण. मग किन निमित्त माझ्याकडे आले असं म्हणल्यावर त्यानं गळाच काढला. कोणी? गळा काढला. ब्राह्मण लोहित रोड लागलो, थोडं रडायले म्हटलं हो. आणि राजा घाबरला. राजा म्हणला, ब्राह्मण बा एवढं काय संकट, एवढं कारण राहिले, एवढं कारण राहिले. अहो शांत व्हा, शांत व्हा. काय असेल तुमची काय अडचण सांगा, मी आहे ना. तुम्ही असे का घाबरायले? काय सांगावं अडचण तुला आता राजा? काय सांगावं, काय सांगावं? अहो सांगा ना काय अडचण आहे. काय म्हणजे बाबा, मला तुझा यज्ञ 7वा चालू आहे कानावर, म्हणून मला एक पोरग, हे आमचा बटू आहे म्हणजे शिष्य आहे, हे दुसरा मुलगा आहे आमचा, त्याचं लग्न जमलंय आणि त्याच्या लग्नाला पैसे लागायले. ते पैसे कोण देईल असा विचार केला. तर बाबा मयूरध्वज राजाचा 7वा यज्ञ चालू आहे, ते मोठा धार्मिक आहे, मोठा दानशूर आहे, ते आपल्याला पोराच्या लग्नाला पैसे देईल. या अपेक्षेनं मी गुजरातमधून पायानं दर मुक्काम दर कोस करीत त्या बटूला घेऊन माझ्या पोराला घेऊन यायला लागलो. पण भानगड वाटेत हे जंगल लागलं हे पलीकडं, आणि या पलीकडल्या जंगलामध्ये एक वाघ आला धावून. वाघ उड्या हानीत आणीत आला. माझं पोरग मागं होतंय, बटू मधात होता, मी पुढं होतो. आणि त्या वाघानं माझ्या पोराला धरलं. पोराला पोरग आरडायला लागलं की मागं फिरून बघितलं, अरे बाबा वाघानं धरलं, अरे वाघानं धरलं. आता काय करावं बाबा, अशी काय मुश्किल झाली. माझं एकुलते पोरग लग्नाला आले, त्याचं लग्न जमलंय आणि त्याच्या लग्नासाठी पैशासाठी तुझ्याकडे येऊ लागलो. मग म्हणले त्या वाघानं धरलं. मग त्या वाघाला मी म्हणलो, अरे सोड वाघा, सोड बाबा, आता सोड, माझे एकुलते पोरग आहे, मारू नको. तू वाघ म्हणला, मग मला भूक लागली. म्हणला काय खाऊ? तो पोरग एकुलते काय, तर मला भूक लागली. मी म्हणलो, मला काय, मैले करू नाही तर नाही, त्याला राहू दे, लग्नाला आलंय ते, आता मी म्हातारा झालोय, मला काय तू असं मी म्हणलो. वाघ म्हणला, तुझ्या मरतंगड्यानं खाल्ल्यानं मला काय होय ना होणार, इतकुसं मास निघेल तुझ्यातून, काय खाऊ मी तुला? मी तुझ्या पोराला खाणार नाही. ते या पोराच्या इतकं दुसऱ्या माणसाचं मला मांस दे खायला. मग मी ह्या पोराला सोडतो, नाही तर सोडित नाही. मग मी म्हणलो, आता कोणाचं देऊ, आता कोणाला आणू मी? ते म्हणला, आणि ते मी पुण्यवान माणूस असेल तर खाणार, पापी असल्यावर मी खाणार असं आम्हाला म्हणले. वाघ काय कर. मग असं माझ्या संकट कोसळलंय, आता नाविलाज आहे. आता ते वाघानं धरलंय. ते वाघ म्हणलाय, तू आणून दे चांगलं माणूस मला खायला, आणि त्याचं एक अंगार जरी दिलंस तरी बस, एक उजवा अंगार त्या पुण्यवान माणसाचं दिलंस तरी बस झालं. आणि मग त्या वाघाला मी खायला देतो. मग खायला दिल्यावर मी तुझ्या पोराला सोडतो, तोवर ह्याला धरून ठोठोक मारीत नाही असा मला वाघ म्हणला. आता कसं करावं राजा, आणि पुण्यवान कुठून आणावं माणूस, म्हणून आजूगाला काढला. मयूरध्वज राजा म्हणला, त्या बामणाला आपलं शरीर वाघाला द्यावं. लक्षात आलं कोणाच्या? मयूरध्वज म्हणला, महाराज घाबरू नका, तुम्ही रडू नका.
मी 7वा यज्ञ करणारा पुण्यवान आहे. माझं उजवा अंगार त्या वाघाला खायला घेतो. तुमच्या लेकराला वाचवा आणि तुमचं लेकरू काबूत राहू द्या. पुन्हा त्याला लग्नाला दक्षिणा आधी देतो. तुम्ही काही त्याची फिक्र करू नका. माझ्या पोराला सांगून टाकेल यायला पैसे द्या. लग्नाचं लग्नही करून घ्या. आणि माझं काय होणार आहे म्हणलं, आता माझा 7वा यज्ञ राहायचं होईल तर होईल. माझं उजवं शरीर तुम्हाला कापून देतो, पण तुम्हाला संकटातून टाळतो. ते ब्राह्मण म्हणला, बघ बाबा तसं करीत असला असतं तसा दयाळूच तो, असं माझ्या ऐकण्यात आहे. बरं तेवढं केलंच तर बरं होईल. हो करतो म्हणला महाराज, तुम्हाला अर्ध शरीर देतो. ते म्हणजे तुझ्या पत्नीला आणि तुला का पोराला कापायला, दुसऱ्या कोण नको जमायचं. आणि तो बी कष्टी व्हायला जमायचं नाही. ते नाही कष्टी व्हायला जमायचं नाही. त्यानं गीत गाऊन कापावं. तुझं शरीर अर्ध कापायचं तर कसं कापावं? गीत गावे. गीत कोणते गावे? भावे गावे गीत तर देवाचे गीत गावे. बरं कोणतेही गीत नाही गायचे, देवाचे गीत गाऊन. आणि मग ते शरीर तुझं कापलं की पुनीत होतंय. आणि असं पुनीत आधीच पुनीत असलं पुन्हा पुनीत कापताना, आणि मग असं शरीर मी त्या वाघाला देतो. तू का लगेच त्याच्या पोराला हाक मारली. बायकोला म्हणला, तुम्ही घाबरू नका, माझं शरीर परोपकाराला लागायला. आणि परोपकार आहे एकदम शरीर. हे शरीर कशासाठी मिळाले भाऊ? परोपकार आहे फलंदी वृक्ष, परोपकार आहे धोंती गावा, परोपकार आहे भंती नद्या, आणि परोपकार आहे एकदम शरीर. बरोबर आहे ना? हे झाड सीताफळाला फळ सीताफळ येते, हे जांभळाला जांभ, हे आंब्याला आंबे. कशासाठी? परोपकार. ते काय स्वतः खातं का? नाही. बरं गाई दूध देतात कशासाठी? नद्या वाहत्यात कशासाठी? आणि सगळे परोपकारासाठी असेल तर मग माणसाचं शरीर कशासाठी? मग असं पटवून दिलं बायकोला. बायकोला म्हणला, रडू नको, माझं शरीर सत्कार्याला लागायले, ब्राह्मण कार्याला लागायले, आणि तू रडू नको. आणि मला काप. एकूण करवत धरतो. एकूण पोराला करवत धरायला लावला, डोसक्यावर करवत ठेवला, आणि करवताना कापायला सुरू केली. आणि ते मग ते नवरा ते मुलगा आणि त्याची बायको गाणे म्हणू लागले. कशाचे? देवाचे. काय आमचे मालक होते, परोपकारला शरीर अर्पण केलं. 7वा यज्ञ चालू आहे आमच्या मालकाचा. हो, आणि देवाच्या उद्देशानं हे आमचे मालक सत्कार्य करण्यामध्ये देवभक्ती घालतात, असं म्हणून आपलं गोळवे गायले. आणि ती कापता 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 डाव्या डोळ्याला पाणी आलं. त्याच्या कोणाच्या? राजा. मयूरध्वजाच्या डोळ्याला पाणी आल्यावर त्या बामणानं बघितलं. ते बामण म्हणला, अरे 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 अरे, हे रडायलाच तू तर. आणि रडकं दान मला नको. रडकं दान पावन होत नाही. पावन दान करायचे कोणी बी तर खुशीनं करावं का कसं? हा रडकं दान नाही, ते चांगलं नाही. बरं चांगलं नाही. ते देणंही चांगलं नाही, घेणंही चांगलं नाही. नाही भाऊ, कष्टी करून घेऊ नये माणसं. समोरच्याला कष्टी करून जण आपट करून आपण घेणं काय कामाचं? असा ते ब्राह्मण म्हणला, रडकदान नाही कामाचं. म्हणला, बाबा मी जातो. त्या पोराला म्हणला, त्या अर्जुन होतं ना ते, त्याला चल बेटा चाल, हे रडकदान नकोय आपल्याला. ते बेटा चाल म्हणल्या, बेटा निघाला. बेटा पुढे, बामण टणक्यानं निघाले. बामण बेटा चालले. आता इथवर कापले. आता राजाला बोला येईना, काय डोळ्यातून पाणी आलं. इथवर मस्त कापले. काय आवड, काय राजाची कमाल आहे. महाराज त्या राजानं पेन कागद आणायला लावली खून करून. पेन आणि कागद आणून त्या कागदावर लिहिलं, ब्राह्मण बुवा, आमच्या डोळ्याला पाणी की शरीर कापलंय म्हणून आलं नाही. उलटा आनंद आहे माझ्या मनात की तुमच्या सत्कार्याला माझं शरीर लागायला. भानगड ही आहे की डावं अंगाड म्हणायले उजवं कामी लागलं. उजवं शरीर ब्राह्मण कार्याला लागायले आणि माझा डाव्याचा काहीच उपयोग झाला नाही, म्हणून त्याला रडू. आणि तुम्ही मी रडायलो असं कष्टी झालो असं समजून तुम्ही राग राग चालले, असं जाऊ नका. हे उजवं अंगाड तुम्ही घेऊन आजचा एक पत्र लिहिलं चटकून. आणि एक माणूस जाय 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 त्या ब्राह्मणाला आण. ते पत्र वाचलं. हे नाटकीच होतं. हा ते ब्राह्मण, चाल बेटा चाल बेटा महाराज, चाल बेटा. निघाली बेटा बाप. बरं बाप बेटा हे म्हणजे बाप म्हणजे गुरु आणि बेटा म्हणजे शिष्य. महाराज कृष्ण परमात्मा आले राजा.
राजाधिराज मयूरध्वज महाराज की जय हो. प्रसन्न झाला ते कृष्ण परमात्मा प्रसन्न झाले आणि साक्षात रूप प्रगट केले. मी श्रीकृष्ण आहे हे रूप प्रगट केले. त्या अर्जुनाचा देह अर्जुन झाला. त्याच्या मस्तकावर हात ठेवला, ते पर्वत काढायला लावला की शरीर जशाच तसं योगी येते. योग्याचा योगी राज कृष्ण परमात्मा त्याला काय म्हणा नवे देह बनविल ते ब्रह्मांडाच्या उतरणी घडामोडी करते. त्याचं शरीर पहिल्यासारखं सांभाळून टाकलं, सगळं जशाच तसं केलं. प्रसन्न झाले, म्हणले माग माग काय मागायचे ते माग, तुला मी द्यायला तयार. काय नाही म्हणले, तू द्वारकेचा नरेश कृष्ण परमात्मा ब्राह्मण होऊन माझ्या याच्या होऊन दारात आला, नाटक केलं मला दर्शन देण्यामुळं. मी माझं परम माहिती ठेव, माझा 7वा यज्ञ चालू, यज्ञ करू नको म्हणलं. जे यज्ञात मिळवायचं होतं ते तुला यज्ञ करून 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 स्वर्ग मिळविला असता. मिळून मिळून काय मिळणार कळलं का? आणि करिता यज्ञाधिके, हे यज्ञाधिके नाही, हे साधन. आज ना उद्या स्वर्ग जर स्वर्गाची अपेक्षा केली तर निश्चित पुन्हा पतंती नरकाला यावं लागतं, खाली पडावंच लागतं. त्यापेक्षा अनश्वर असं मोक्ष सुख तुला देतो. त्यासाठी मी तर आलो असे कृष्ण परमात्मा म्हणले. राजा उठला, पाया मस्तक ठेवलं आणि आता यज्ञ इथून पुढे बंद कर म्हणले. यज्ञ करण्याची तुला गरज का? साधन त्याचा आत्मसाक्षात्कार होईल देखून गोष्टी. मग साधन हाती हळूची ठेव, काय आत्मसाक्षात्कार त्याचा आत्मसाक्षात्कार होईल म्हणून गोष्टी. बरोबर आहे ना? त्याचा साधन हाती हळूच ठेवी. आत्मसाक्षात्कार आता जवळ आलाय. साधनाचे हात्यावर घ्यायची काय गरज आहे आता? म्हणा कवची साधना भजावी लागेल. बरं काय, साधना कवर करायची, कवर तुळशीला पाणी घालायचे, साध्य प्राप्त. हा तुळशीला पाणी साधना याव त्या या सगळ्या पंढरीच्या वाऱ्या याव त्या कशासाठी करायच्या? साध्याची प्राप्ती होईपर्यंत. आणि साध्याची प्राप्ती झाली की साधन हाती हळूच ठेवी, हळूच ठेवून द्यायचे. बरोबर आहे ना? मग सर्व साधनाचं सार भगवान कृष्ण परमात्मा आहे ना, परब्रह्म आहे. आणि ते जर साक्षात्कारानंतर आपल्या समोर आलं असेल तर बाकीच्या स्वर्गाधिक हे ते यज्ञाधिक साधना करण्याची काय गरज आहे? आणि स्वर्गाधिक फलापेक्षा श्रेष्ठ फल देव आहे. महाराज आमचे मयूरध्वज राजा उठले, यज्ञ बंद केला आणि तुम्ही आले. हो आमचा घोडा सुटलाय राजा धर्माचा, यज्ञ चालू आहे म्हणले. अशोक तुझ्या पोरानं घोडा पकड. एवढा कुठला मयूरध्वजाला सांगितलं लगेच एक दूत पाठविला आणि ताम्रध्वजाला भगवंताचंही घोडं आपलंही घोडं वापस आण म्हणा. दोन्ही घोडे वापस आणायला लावले. बांधून टाका घोडे, गरज नाही आता आपल्याला यज्ञ करण्याची. यज्ञाचं फल परमात्मा कृष्ण मिळाले. ताम्रध्वजाला सांगितलं त्याचं घोडं त्याला दे आणि अर्जुनाची कृष्णाची वंदना तू कर. मग ताम्रध्वजानं वंदना केली. कोणाची? कृष्णाची अर्जुनाची. आणि ते ताम्रध्वज म्हणला, अर्जुना मी तुझ्या संग जे म्हणजे घोडं तुझे पकडलं याच्यासाठीच पकडलं की हे याव घरला. कोण? हे कृष्ण परमात्मा घरला या आणि ते तुझ्यामुळं आला. तुला जर धरलं नसतं म्या पकडीत तर हे बुवा येतच नव्हता. तुला पकडी धरण्याचं कारण ते म्हणले की हे बुवा घरला आमच्या आला की नाही आमच्या बुवा घरला आमचं कल्याण. ताम्रध्वजाला आनंद वाटला, यज्ञ बंद केला. लक्षात आलं की जिथं भाव आहे तिथं देव प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. महाराज ताम्रध्वज मयूरध्वज हे सुद्धा पुण्यवान लोक आहेत. अर्जुनच पुण्यवान आहे तर अर्जुन तर विशेषच स्तवावा. ऐसे आवडले माझ्या जीवा की जे त्रिभुवनाच्या दैवा एका येतून झाला. इथं मान्य आहे की हो ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा अर्जुनचे विशेषच स्तवावा. म्हणजे 5 पांडवापेक्षा जास्त स्तवन कोणाचं करावं असं वाटलं? अर्जुनाचं. बरोबर आहे ना? बरी 5ही तू अर्जुना. श्रीकृष्ण 6व्याची झाला अधिना कामकुका अंगना अपैठा की. म्हणजे आणि अर्जुनाची विशेष स्तवावा. अर्जुनाची मला वाटते नवऱ्यापेक्षा पतीवरतीचं वर्णन करावं म्हणजे. बघा तुम्ही, बघा ती ज्ञानेश्वरी काढा काय ओवी ते. नाही नवऱ्याचं पतीचं वर्णन करावं का विशेष पतीवरतीचं वर्णन करावं? हा बरोबर आहे ना. पती विण काय न माने जे पतीवरता
आहे का ओवी? पती होऊन का न वाणिजे पतिव्रता, पतीपेक्षा पतिव्रतेचंच वर्णन जास्त करावं. तसं श्रीकृष्णापेक्षा वर्णन कोणाचं करावं वाटलं माऊलीला? अर्जुनच विशेष स्तवावा, आयशी आवडली माझी जीवा, आणि जो का त्रिभुवनाच्या दैवा एका येतून झाला. बरोबर आहे ना? असा अर्जुन भक्त आहे, संत आहे, आणि असा अर्जुन घरला आला म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा घरला येतात. आणि जिथं भाव आहे तिथं देव प्रकट होतो. अर्जुनानं नुसतं भगवान इथं मी संकटात पडलोय असं इच्छा केल्याबरोबर तिथं प्रकट झाला की नाही? बरोबर आहे ना? मग आपला भाव झाल्यावर देव लांब आहे का? लांब नाही. मग असा भाव अंतकरणातला गाण्या पाठीमागा असायला पाहिजे. मग तुकाराम महाराज म्हणतात हे आमच्या अंतकरणात भाव नाही. बरं काय नाही, हे म्हणजे गातो तर भाव नाही अंगी. मग कशाला गाता तुम्ही महाराज? नाही हे एवढे तंबोरे लावून पेट्याला आम्ही भूषण करावा याचे. कशासाठी नाही भाऊ? त्याच्याहून आम्ही तुला हलकट आहे. भूषण नाही, आम्हाला पैसा कमविण्यासाठी. बरोबर आहे ना? आम्ही कशासाठी गातो? पैशासाठी. आज तर हेच चालू आहे ना सर्रास. कशासाठी गायचंय? पैशासाठी. पैसा प्राप्त करण्यासाठी आमचं भजन आहे. पैसा जर नाही दिला तर तुम्ही भजन कवाच करीत नाही. सांगता वाजवीचे टाळते बिना पैशाचा नाही. पैसेवाले हे बिना पैशाचा टाळ वाजवितील का? पैसे घेणारे आमच्यावर गरुड पुराण सांगायला तुम्ही या बिना पैशाचा येतात. फुकासाठी फुकासाठी नाम उच्चारिता ओटी. एरवी फुकासाठी नाम उच्चारिता ओटी. एरवी फुकासाठी नाम कोणी उच्चारिते ओठी. नाम कोणी उच्चारिते ओठी. ओठानं फुकासाठी कोणी नाम उच्चारते का? तिथं प्रश्नोक्ती चिन्ह असेल हो. तुम्हाला ते जरा थोडं दोष व्हायला. तिथं ते दोष व्हायला तिथं प्रश्नोक्ती चिन्ह असायला पाहिजे. फुकासाठी नाम उच्चारित कोणी ओठी. ओठावरून नाम कोणी घेतय का म्हणाली तुकाराम महाराज? होय होय. सांगता का पोती तुम्ही? नाही, कधी वाट नाही. नाही, न आहेर घेता, न त्याचा चा पेता. होय नाही तरी पिता. त्यांना आदर करावा. विनायकराव चांगले म्हणावं. हो 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 या 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 आहे असं हे आहेर. तुम्ही तुम्ही मालूम तुमचं कसं आहे? कोण म्हणलं नाही त्याला म्हणे मग पैसे घेतले ना. आलं का नाही तिथं? मी म्हणलो नाही असं. ते बोलायचं नाही. म्हणलो नाही म्हणजे घेतले की नाही? घेतली ही गोष्ट बघा हे गौसारी की नाही गुन्ह्यात. हा इवायचे म्हणले बालवा काय म्हणू नका. ते लुगडं घेते तर सगळं घेते तर आहेर घेते. मी काय म्हणू आता त्याचं कळीला आलंय ना. आपण कायला म्हणत बसावं त्याला होय. कारण का किती शिकवलं तर ते मनातलीच पाहिजे तीव्र वैराग्याची कळा. तुम्ही म्हणल्यापेक्षा मनातूनच वैराग्य असलं पाहिजे. बरोबर आहे ना? मनातून वैराग्य असावं मग. आणि हे धुनकून वैराग्य आणणं काय काम? तुमचं रामकृष्ण महाराज मी कातो ते आयर घेऊ नका असं म्हणून ते भेट होतं. तरी एकदा नायर घेतला माझं कीर्तन चालू होतं त्यानं तिथं आणलं टोपलं. तर ते रामकृष्ण महाराज काय म्हणते हे बाबा मग मया चोरून आयर घ्याय. हे मनात दोन बायकाचे महाराज म्हणतात एकीला लुगडं घेतलं एकीला नाही. दोन्हीला घ्या. दोन बायकावाले महाराज. हो हो काय सांगा तुम्हाला. काय हे काय हे हे काय परमार्थ झाला का? अर्चा बेव नाही त्याचा. आम्ही पोची सांगत होतो मराठ्या घरी. तुम्हाला माहिती राम मारणबाईच्या. मी सांगितलं रोज जर चहा करीत असताल तर मी सांगायला येणार नाही. तुम्ही तर पोची झाली की चहा पाहिजे. पोची झाली की चहा आम्हाला द्यायले म्हणजे आम्हाला काम घ्यायला रोजगार असा असेल तर आम्ही येणार नाही.
हा मौज मध्ये नाही. एका वेळेस आम्ही बसलो थोडं पाणी मारून बसते थोडं आणि ते बैठकीला केल्या का ती बात वेगळी. तुम्ही रोजच चहा पाजायचा मग नाही रोज गार्जन व्हायले आम्ही नाही भाऊ मग केलं बंद केलं बंद करून चहा रोज चहा पाजणं त्याची पोती सांगणं रोजगार घेतल्यावर झालं ना ते बरोबर आहे. खरं म्हणाले खरं आवाजच हे खरं म्हणाले महाराज. पण तुम्ही निष्काम काय परमार्थ कोण करायले दाखवा ना. निष्काम परमार्थ राहिलाय का. आणि मग तुम्हाला वाटते का उद्धार होईल. नाही गायकायचा वादकायचा महाराजायचा आहे उद्धार होईल वाटते का तुम्हाला का होईल वाटते. बरं तुमची कशी अपेक्षा आहे. निवड पैशासाठीच भजन आहे का भजनासाठी भजन आहे. हा देवासाठी नाही ना हे भजन बरोबर आहे ना. देवासाठी नाही पैशासाठी भजन आहे. म्हणून तर म्हणले झाले लोभाचे मांजर पोटपोशी दारोदार. झाले लोभाचे मांजर पोटपोशी दारोदार. लोभाचं मांजर झालं आणि पोट दारोदार पोसायले. हो काय म्हणले अहो हो तुकाराम महाराज म्हणले ना एका अभंगामध्ये आशाबद्ध वक्ता 10 कसरोटे यांच्या. तुम्ही बघा महाराजाला अपेक्षा असावी मागण्याची किंवा काही लोकांकडून घेण्याची. असा महाराज सांगायला कथा असला का नाही प्रवचन कीर्तन तर श्रोते त्याला घेतात. उद्या काय काढताय की मागताय बरं का बाळू. हा उद्या ह्या मठात काय दिया म्हणल्यावर नाही म्हणता येते आलं का नाही पंचे त्याच्याकरता जाणंच श्रोते येत नाहीत. नको नको धाकच असते श्रोते. अशाबद्ध वक्ता तर धाक श्रोत्यांच्या धाक असते महाराज काय म्हणते की काय नाही की. आणि महाराज म्हणत नसला तर लावून तरी देतेच बोलला तरी. हे लोभाचे मांजर हे लोभाचे मांजर हे लोभात झाले लोभाचे मांजर आणि पोट पोशीला काय उपयोग आहे हे कळलं. झाली लोक हो बिलकुल काही उपयोग नाही आहे नरकाला. आणि मग सांगा ती कथा सांगणारे जर नरकाला जात असेल तर ऐकणारे जाणार 100% जाणार आहे. तुम्हाला ऐक राग येऊ द्या लोभ येऊ द्या काय येऊ द्या तुमच्या डोसक्यातलं जाय ना खोपडीतलं आज अजिबात नाही. निष्कामाचंच ऐकलं पाहिजे. सकामाचं अपेक्षायुक्त माणसाचा परमार्थ ऐकायचाच नाही अजिबात नाही. हा निष्काम आणि त्याच्याकडेच असतं वैराग्य भक्ती ज्ञान. यांच्याकडे ज्ञान असेल थोडंफार पण भक्ती नाही वैराग्यही नाही. वैराग्याचा तर लेशच नाही महाराज. हो अजिबात नाही महाराज. म्हणून तर आहेत ना मग कशाला म्हणले जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. माळ घालू नये गळा बुक्का लावू नये भाडा. दट्टावर्षी भाषी दाना तृण मागू नये दाना. तुका म्हणजे द्रव्य घेतील देती तेही हा अशी शेकड्यांशी प्रमाण तुकाराम महाराजांच्या नाथांच्या गाच्या सुद्धा आहेत बघा. तुकाराम महाराजांच्या गाच्यात आहे. आपल्या संसारी आपणची दुःखी तरी ती काय सुखी इतर राहते. हा आपल्या संसारी आपणची दुःखी म्हणजे आपल्या संसारात ते दुःखी कष्टी आहेत आणि ते इतरांना काय सुखी करते बरोबर आहे ना. म्हणून तर म्हणले ना नाही संत चिन्हे उमटळे अंगी आणि उपदेशा लागी पात्र झाला. पोहून येणे कासे लावितो आणि का म्हणावे त्या मूर्खा काय आता काय पोहून येणे कासे लावितो आणि का म्हणजे स्वतःला पावता येत नाही दुसऱ्याला म्हणतं या माया माग म्हणजे बुडायचंय का त्याच्या मागे जाऊन बुडत्या माग न पावणाऱ्या माग हे जर गेलं तर दुसरं सुद्धा बुडणार. घात म्हणून तर आंधळेच्या काठी लागले आंधळे घात मागे पुढे घात एके वेळे मागे पुढे असं होऊन जातं की नाही. आंधळेच्या काठीला दुसरं आंधळ काय उपयोग आहे. आंधळ्याला धडक्यानं धरावं लागल तर ते आंधळ वाटायला लागल. हे पुढचं बी आंधळ आणि मागचं आंधळ. चल म्हणले आपण गावाला जाऊ म्हणजे डोंबल्या मस्त खाट्यामध्ये उपयोग आहे का. तसा हा प्रकार होऊन बसलाय बरोबर आहे ना. अरे काय नाही उपयोग. हे परमार्थ राहिला नाही धंदा होऊन बसलाय. परमार्थ सगळा धंदा झालाय. म्हणून उदासीन्यालय वारकरी समुदायाला मलिनता आणली या लोकांनी. नाही तर आमचा वारकरी समुदायाचा निष्कलंक होता.
वारकरी ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, हे सगळ्याकडे जर विचार केला ना तर लईच होते हो. हे काय सांगावं यांचा विचार, काय सांगावं तुम्हाला, काय सांगावं. हे निष्काम होते. आमच्या कमाल भक्तानं तीर्थयात्रा केली. कमाल, कबीर कमाल, बाप बेटा. बाप बेटा अपवाद म्हणून मला वाटतं इथं दिसते चांगले दोघे सारखे, नाहीतर बाप वेगळा पोरगा बघा ना. आता नाथ मला चांगले होते ना, हरी पंडित गमेनवाला होता, बघा की नाही, विरुद्धीकरण दोघांचं. पण कमालाचं आणि कबीराची मात्र जोडी कहे कमाल कहे कबीर, दोन्ही सारखेच महाराज बाप बेटा. आणि तितका बाप बेटा चांगले असून सुद्धा कमाल भक्त म्हणले दादाला, आता मी तीर्थयात्रा करीन म्हणायलो, मी तीर्थयात्रेला जाऊ. महाराज जरा उतार वयात ठेवली कबीर महाराज, आणि हे तर नव्हतं. जा म्हणले तू तीर्थयात्रेला जायचं जा. गेल तीर्थयात्रा, तीर्थयात्रा करता तीर्थ त्या गावून त्या गावाला त्याहून पायानं. आणि मग एका सावकाराच्या मुक्काम येता येता, म्हणजे तीर्थयात्रा होत आलती आणि सावकाराच्या त्या एका मुक्काम पडत. त्यानं मग आज रात्रीची गेलं कमालाचं जेवण खाऊन काही सोय संध्याकाळी व्यस्त सगळं व्यवस्थित म्हणजे. आणि मग त्यानं काही थोडे पैसे तुमची परिस्थिती आम्हाला माहीत आहे, कबीर महाराजांची परिस्थिती नाजूक आहे, तुम्ही कसं निविता ते आमचं माहिती कानावर आहे. आणि अडचणीतले थोडे पैसे नाही 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 नग 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 नाही 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 नग नग म्हणून राहिले ते. कोण? कमल. नाही नाही आमच्या तात्याला पटत नाही हो ते पैशाचं नग, लोकांचे पैसे कधी घेत नाहीत तात्या. आणि तात्याला नाही नाही तात्याला महिनाव सांगा, लोक ऐकत नाहीत हो हे लोक. तात्याला कोणाचं नाव सांगा, महिनाव सांगा. म्हणले असतील महाराजाला पटत नाही घेतले का नाही, घेतले का नाही सांगा ना. काय उरणार आहे हो, किती हजार टिकल्यानं काय होणार आहे तुमचं हो. निष्काम त्याचं जर केलं असे पोती तर परमार्थ होते हो. आपल्या पदरात पुण्य पडतंय आणि त्याचाही चांगलं होते, भलं होते समोर त्याचं. बरोबर आहे की नाही. तुम्हाला मजुरी लावून त्यानं काम घेतलंय, तुम्ही मजूर आहे, मजूर लावून काम घेतलं, बरोबर आहे ना. पोती सांगा 1000 रुपये दिले तुम्हाला. हां आता घेणार नाही. बरेच ठिकाणी मी फुकट केलेले मग काय लागेल आता का म्हणून घेतले. हा हे महत्वाचं. तेव्हा केले तेव्हा केले, मग ठीक. आता कायला घेतले, घेऊ नये ना. ऐकाय नाही आलेलं बरं, बरोबर आहे की नाही. ऐकून घेतले आतापर्यंत तरी न कळत घेतले होते. हा इकडं बघा, खरं सांगाल इमानदारीनं, तुम्ही पोत्या रिकाम्या सांगा हो. तसं करू नका, मरण जवळ आले तरी तुम्हाला कळणार. काळ जवळ येऊन उशाला बसलाय आणि हे आणखीन त्या बेंडकुळला धराय निघाली. काय दरदूर सापी गिळजूत आहे उभा आणि ती मास्या वेंटोळी. तुम्ही किती राहिले हो तुमचं, तर तुम्ही आता त्या काळाच्या तोंडात इतकं दिसायला तुम्हाला. आणि तरी ही बेंडकोळी कोणी माशावर धाव घ्यायली. बोला काय सावकारी करायली, कोणाचे पोतीचे पैसे, हे विषयावर जीप काढणंच आहे नाही ना. गिळलंय आपल्याला, अरे गिळले संसारी, अरे गिळले काय उपयोग. गिळून टाकलं आणि पुढे धावय म्हणल्यावर किती कमाल आहे. जरा परतून बघा आपलं काय होईल, मरणाचं काय होईल, आपल्याला उद्धार कसा होईल, आपल्याला भगवंताची प्राप्ती. आणि ते तर महाराज नित्य सेवेला आम्ही निदानी सेवक होय माझा. ज्यानं जन्मभर माझी इमानदारीने सेवा केली त्याला संकट पडू देत नाही म्हणले. नित्य सेवेला मी निदानी सेवक हो. बघा बरं, तुकोबाराच्या म्हणजे ह्याच्या विश्वंभराच्या पत्नीला आमाईला कोण होता, सुंत गेली ती माहेरला आमाईची. म्हणजे तुकाराम महाराजांचे पूर्वज 8वे विश्वंभर बाबा. हा सुना लेख कुठे जवळ होते, लेख मेले, सुन गेली पोटात लेकरू होत. तिच्या नातूचं रूप घेऊन पांडुरंगानं सेवा केली त्या म्हातारी आमाई. आमाई म्हणजे कोण, विश्वंभराची पत्नी. हा नित्य सेवेला आम्ही निदानी सेवक. जीव भाव जेणे हो वाही याला देवा हो त्याची ती सेवा देव करता येत.
त्याचा बाप करीत. बरोबर आहे ना. हे उग काय नाही हो, दवाखान्यात त्याच्यात लागते, वारे लागते दवाखान्यात, आधीच चितून खायला बेकार. माणसानं लाडूच खायचे कायचे कल्पनेचे, तर चांगले तरी खाओ. हे लाडू कशाचे इथं मला दुखणं येईल आणि तेव्हा पैसे लागते. बरोबर आहे ना. मग गुडघे थकल्यावर मग मला पुन्हा काठी आधीच दंडा आणून तुला की नाही भाऊ बाजार. हो एक बार दंडी बघू लागलो मी. खरंच नमुने नमुने दंडी असले इकडे ते रेगा मारलेले हे ते वाचले तिकडे ते दंडी बघू लागलो. दंडी जोडे तुम्ही बघ जोडे तरी वापराय सध्याच लागते. दंड्याची काय तर गरज नव्हती का. त्याला पुष्कराला होते होते हा नाही खरं. आणि मी बघू लागलो तरी मी चला मला आठवण झाली आमच्या शास्त्री महाराजांची. त्यांना बघू लागलो. मला थोडंसं डोकावून गेलं की आपल्याला म्हणजे गुडघे चालना गेल्या वेळेला लागतंय म्हणून असं वाटलं उलसक. ह्या म्हणलं 50 शास्त्री म्हणले होते कल्पनेचे लाडू खायचे तर चांगले तरी खाऊ. म्हणजे आजच गुडघे जायची कल्पना खायला सांगा आता हे वाईट आहे का तू. वाईट मग हे गुडघे जावे ही कल्पना बेकार आहे की नाही. हा म्हणजे कल्पनेचे लाडू खायचे सावकार तर चांगले खा. बरोबर आहे ना. हे कल्पनेचेच लाडू येतो हे कल्पनेचे लाडू आहे. मग हे असे नाही खावे माणसं. त्याच्याकरता हे असं उगच चितून ठेवायचं काय मग दुखून लागल्यावर काही कोण पैसे कोण हे देत काही होते राहत असले काय काही आपलं होय. हा मला ते ढबडे गुरुजी म्हणले महाराज तुम्ही आश्रमात राहायला येऊ नका हो. मी आलो का म्हणले तसं मी आणलं बाई हे तो असं मला वाटेल का बाईची निगराणी होती पोरं चांगली म्हणलं. आणि मी इथून कवा वजा जाईल नाही बाईसाठी बाईचं तर होईल हो. बाईचं काय आता काटायला आल्या पण तुमचंही पोरायचं प्रेम राहावं म्हणून तुम्ही घरीच राहिल्याला बरोबर मिळाल का म्हणले त्याची माया तुटल. आणि तुटली तर मला कुठे घेणं ते न माया करावं न करावं हे मला कुठे घेऊन देणं येणं काही म्हणतात हे रस्त्यात मी कल्पना नाही. उलट तुटलेलं चांगलं काय साधकाला असं वाटतंय यज्ञ अवज्ञाची करावी संबंधी सोय न धरावी ऐसा ऐशी आजीवी चाल भाऊ. साधकाला असं वाटतं खऱ्या साधकाला वाटतं संबंधी सोय न धरावी. कळलं का. काही अशी कल्पना करीत बसायचं नाही. अरे कोण राहते काय त्याच्यावरून राहत असते काय दुसरीच खूप करायला केल्याने काय गरज त्या पोरायची. त्याला म्हणलं ना मी त्याची उगत घेऊन आलं गोळे ते नासून जाते म्हणलं तुला कळते का इथं गोळी ढिगभर झाली इथं सरनाम म्हणलं तू काय नांदे त्याला का तोडू अजिबात नाही. मग ते देऊन टाकले कोणाला मी ते खराब होते ते. म्हणजे आम्हाला गरज नाही. गरज पडल्या तुमची याचना करू आम्ही बरोबर आहे ना. पण आम्हाला गरज नाही. आता तुमच्या इच्छेसाठी आम्ही तुमच्याकडे परेला आले ते लढायले म्हणून येतो. ते मला कष्ट झाले की तुम्ही इतक्या बऱ्या पडला कीर्तना 7 दिवस यायले कुठं नाही आमच्या घरी नाही आले तुम्ही थोडंसं जायचं तितक्या पुरतं त्यांना कशाला वाईट. आणि जनसामान्याचं आपण घराला जातोच की हो. मग जनसामान्यासारखं त्याच्या घराला उलसं गेलं आणि चहा प्याला तर कुठं नुकसान आहे असं काही नाही. पण ह्या कल्पना मग म्हातारपण होईल मग मला कोण सांभाळील कानुकीन अमुक ढमुक आणि ह्या पुढच्याच गोष्टी कायला डोसक्यात नाही. हे लाडूच खायचे कल्पनेचे चांगले खावे. 50 शास्त्री म्हणले होते ते दांड्या घेता डोसक्यात आलं नको बघायचं. आपले काय गुडघे आजच गेले नाहीत. गुडघे गेले जास्त बघा भय बालू काय पैसे घेतले तुम्ही होय कायला घेतले होते तुम्ही कायला घेतले त्या तंड्यावर त्या ह्या काय नाही देवीनगरचे आचार्य गुरु आणि त्या देवीनगरचे रावसाहेब तुमच्या तंड्यातल्या लोकांना किती देते ते भागवताला 3000 का एका 3000 असे 3,000 गोळा केले दवाखान्यात टाकून आले. अजून किती टाकायचे टाकले ना ते ऑपरेशन केले महाराज. जेव्हा बघू झालं अजून झाला बरोबर आहे ना. दवाखान्यात जास्त गेले त्याच्यापेक्षा जास्त बघा ते कल्पनेची कल्पना करायचीच नाही. चाल जात नाही ते लालूच आहे रगत म्हणते त्याला नाही. हे काय बघा हे काय रगत आहे. रगत कोणतरी असू द्या हो ते सोडीतच नाही महाराज. काय किंवा पैसे घ्यायला लागला महाराज का नाही ते महाराज तेच आहे. हे तर काय बिचारे थोडे हो
हे काय काय बकल झाले काय 10 दिवस सांगितला काय ते काय गरुड पुराण आणि 3000 घेतले 300 रुपये रोज बकल झाला भाई महाराज एकदा 30,000 न्यायला एका खेपाला बघा की एका कीर्तनाला 30-35-40,000 न्यायलाय कपडे लत्ती साड्या ते दुसऱ्याचं आणि तुमचं तसंच आहे सांगूच नका तुम्ही तिकडे बोट करायची गरजच नाही हा तुम्ही कसं पाहिजे होतं आपलं नाक धड पाहिजे होतं होय आपलं नक असलं दुसऱ्याला म्हणता येते काय नाही अजिबात नाही महाराज कोणाची पोथी सांगायची निष्काम जाऊन सांगा चहा सुद्धा पिऊ नका हा भाऊ मनानं एका वेळेस पाहूनपणानं बैठक बसली ह्या गप्पा रंगाला आल्या थोडा करावा चेक केला कोणी केला ते केला पण रोज चहा घेऊन मजुरी घेणं बरोबर नाही जेवण तर नाहीच नाही आणि पैसे तर हे निष्काम निष्काम म्हणजे निष्काम आणि निष्कामतेनं वागले की तुमचं चांगलं होतं कळलं मग पोटासाठी काय करावं तर आमचे जोग महाराज म्हणत होते म्हण भंग्याचा धंदा कर तुला मी काय म्हणणार कशाचा भंग्याचा 4 वर्ष जोग महाराजांशी शिकलेला साधक त्या काळात आळंदीत ते साधक शेवटी 4 वर्षे ते झाल्यावर परीक्षा दिल्यावर हे ते सगळं मग पाया पडायचा जोग महाराजांच्या मग महाराज मी गावाकडं जातो म्हणजे इथला अभ्यास आपल्या संस्थेचा अभ्यास झाला पूर्ण हो बाबा जा आता जा आणि ग्रस्त आसन स्वीकार काय असे म्हणायचे ते कलियुग आहे बाबा लग्न कर काय आणि कोणी शुद्ध दांडेकर मामासारख्याला ब्रह्मचर्य नैष्ठिक राहाय म्हणले ते राहिले दांडेकर मामा पंकट स्वामी मारुतीबा गुरव लक्ष्मणराव इगतपुरीकर हे सगळे ब्रह्मचर्य सांभाळायसारखे होते म्हणून ह्याला काय सांगितलं तुम्ही ब्रह्मचर्य राहा ते ब्रह्मचर्य राहिले एखादा साधक जरा थोडा कोलमडल वाया जाऊ नये बाबा तू लग्न कर समजा हे गोष्ट तर एकच म्हणायचे म्हणा जाताना तू चालला गावाकडे अभ्यास पूर्ण झाला तुला मी यथामती शिकविलं यथामती यथा म्हणजे माझी बुद्धी असेल तसं शिकविलं आता तुम्हाला दक्षिणा काय काय म्हणायचे दक्षिणा आता महाराज तर काही घेत नाही बाबा मुंबईला कीर्तना गेले तर पोस्टानं 4 आणे वाटला होती वापस किती निष्काम असतील भाऊ तिकीट जर दिला मुंबईच्या लोकांना 2 रुपये का 1 रुपया तिकीट काय आळंदी ते नाही पुणे ते मुंबई रेल्वेनं जायचे रेल्वेनं तेव्हा कुठं का मोटर गाड्या होत्या रेल्वेनं जाणं कीर्तन करून येणं आणि जर तिथं तिकीट त्यानं दिलं त्या लोकांना तर त्या तिकिटातले जर 4 आणे उरले तर पोस्टानं लगेच वापस पाठवायचं त्याच्या नावानं कोण ठेवून घ्यायचे नाही कोणी जोग महाराज इतका निष्काम वागणारा महात्मा आणि दक्षिणा कसा मागायलाय त्याला आधी लक्षात द्यायचं नाही महाराज तुम्हीच सांगा काय देऊ काही नाही मला एवढी दक्षिणा दे आता तू उद्या कीर्तन करणं लग्न केल्यावर लेकरं बाळ तुला आणि भरत आश्रम म्हणल्यावर पैसे मग तू कीर्तन बी करणार अभ्यास झाल्यामुळं मग कीर्तनाचे पैसे घेणार लेकरं जगविणार असं करणार तसं करू नको कुटुंब पोषणासाठी कोणाचे काम कर कपडे धुई काय कर नाव तहान कचर कर जे तुला अवसानियुक्त करता येते ते काम करून कुटुंब जगव वेळ पडली तर भंग्याचा धंदा करून जगव पण कीर्तनाचे पैसे घेऊ नको एवढी दक्षिणा मला दे नाही तर माझ्या संस्थेत शिकलो म्हणू नको त्याला काही नाही भाऊ 2च गोष्टी मागायलो तुला कीर्तनाचे पैसे घेऊ नको एक आणि हे होत नसल तर मी जोगांचा शिष्य किंवा जोग महाराजच्या संस्थेत शिकलो असं तरी मला बटा एवढी दक्षिणा दे बाबा काही देऊ नको जाय घाल केवढे निष्काम असेल होती केवढे निष्काम दादा महाराज गुरुजी कसे होते अरे 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 धक्का लावून घेतला नाही धक्का कलंक नाही महाराज असा पैशाला हात लावून नाही घेतला मोतीराम महाराज तसेच होते मोतीराम महाराज बंडित कोणी 100 नोट टाकली तर जाळून टाकली मध्ये मोतीराम महाराज ऐकण्यात येत ना तुमची बंडी जाळली म्हणून ऐकण्यात असेल की ते आंगड बार बंडीत कोणीतरी 100 रुपये टाकले ती बंडी फुकून नेली चोरकी झाली म्हणजे ही चोरकी
काय म्हणले चोर केलं. आणि त्यांचे पैसे जमा होते बँकेत कोणाचे होतं ना. होते ना ते बाबाराव महाराज फळेकर आणि मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या वारसात टाकले होते. म्हणजे मी मेल्यावर यांना मिळावे या दोघाला 2 शिष्य आहेत. ते मोतीराम महाराजचे पैसे आत्तापासून होते ना मारुतराव महाराज त्या बाबाराव महाराजांना पण होते महाराजचे पैसे आणि त्या पैशावर ते वाऱ्या फिर्या खरी. घरच्या पैशा वाऱ्या फिर्या करायच्या त्या पहिले कवा जवानपणे तेल विकलं म्हणून ना अहो मोतीराम महाराजांना तेल विकलंय म्हणा त्या नागठाण्याला हो. हे नागठाण्याचे लोक सांगतात तिथं दुकान होतं म्हणून मोतीराम महाराजांचं पलीकडे फरकांड आहे ना त्या फरकांड्यावर दुकान टाकायचे मारवाडी होते मोतीराम महाराज काकाने येत होते तिथं दुकान घेऊन तेल फेल विकत होते कवा जवानपणी पोरपणी मागून वैरागी झालं आणि ते एकदा सोडलं की सोडलं ते काय तुकाराम महाराजांनी असे होते मोतीराम महाराज. पण ते पहिले 10-5 रुपये त्यांनी बँकेत टाकलेले तर त्याच्यावर आपलं भागविलं वारी फिरी पण कोणाचा रुपया घेतला नाही कळलं. असे वागले आणि असं जर नाही वागलं तर निश्चित परमार्थाचा पैसा घेऊन जर नाम विकलं नाम विकी तयाचे नको दर्शन नाम विकी तयाचे नको दर्शन त्याचं दर्शन सुद्धा नको तुकाराम महाराज म्हणले. आणि नाम विकण्याबद्दल बाबा 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 शेकड्यांशी प्रमाण तुकोबाराच्या गाथ्यात आहेत नाथांच्या गाथ्यात आहेत नामदेवराच्या गाथ्यात सर्व संतांच्या गाथ्यामध्ये वर्णन आले की पैसे परमार्थाचे घेऊ नये भगवंताचं नाम गायचं आणि ते गाऊन पोट भरायचं नाही अजिबात नाही. तुझा जा असं बरं काय म्हणू येतो म्हणून तर काय तुझे दास्य करू आणि का मागो खावया तरी ढिग्गरीने झाले माझे पंढरी राया. बरोबर आहे ना हो तुझी मला काय ते पोटासाठी दुसरी उपजीविकेचे साधन म्हणून धंदा करायला कोणताही हो कोणताही धंदा करायचा रिकाम्या टायमात परमार्थ करायचा. रिकाम्या टायमात कळलं का संध्याकाळी रिकामपणे चालावं ह्या आणून सोडा आम्ही तुमचं चिंतन करू आम्हाला विचार सांगता येते सांगा येऊ आम्हाला भागवत सांगता येते आम्ही भागवत सांगाय तुमच्यात येऊ आम्हाला गरुड पुराण सांगता येते आम्ही तुमच्या गरुड पुराण सांगायला रोज येऊ न्या होई नाही हो बरोबर बरोबर आहे ना याच्यापेक्षा अधिक काही नको असं. आणि आपलं तर हे याच्यातच अडकलो याच्यात अडकलीत बकल गयात दामात आणि काही दामात अडकली काही मानात अडकली. हा मग तुकाराम मला तेच म्हणालेत ना मी म्हणजे पैसे नाही घेतो पण भूषण करावं वाटते महाराजाला वाटत नव्हतं आपल्याला हे आम्हाला आमच्यावर कशासाठी गातो भाव नाही अंगी देवा परिहार द्यायला देवाला मी गातो पण माझ्या अंगात भाव नाही मग कशासाठी गातो तू तर भूषण करावं या जगी कशासाठी भूषण करावं या उद्या बघू भूषण करावं या जगी हे घेणार यायचं झालं भाऊ पण नटणार यायचं सांगा आता तुम्ही आम्ही नटणारे बरोबर की नाही नटतोच की नाही भाऊ हा असं